मी आधी विसरले तुम्ही. अनेक सदस्यांनी काही लोकांची नावं राहिली असतील, परंतु या ठिकाणी सगळ्यांनीच 293 मध्ये अनेक मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. अध्यक्ष महोदय, गृहनिर्माण आणि नगरविकास विभागावर यामध्ये चर्चा झाली आहे आणि काही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून दोन्हीकडून वडेट्टीवार साहेब आले आहे, दोन्हीकडून सूचना आल्या. मी सर्वच सदस्यांचे आभार मानतो आणि अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की या ठिकाणी विरोधी पक्षाकडून उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना शासनाच्या माध्यमातून उत्तरं दिली जातील. आणि भास्करराव, संख्या कमी असली तरी आम्ही कधी असं कुणाला कमी लेखत नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक सदस्याने विचारलेला प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याला उत्तर देणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे मुद्द्यांकडे कुठलंही दुर्लक्ष करणार नाही. खरं म्हणजे सभागृहामध्ये विविध विषयांवर चर्चा होत असताना लोकांच्या प्रश्नांवर, समस्यांवर या ठिकाणी अभ्यासपूर्ण प्रश्न काही लोकांनी विचारले, पण काही लोकांनी फक्त म्हणजे सभागृहामध्ये आरोप प्रत्यारोप करण्याचं काम केलं तरीसुद्धा ठीक आहे. आणि काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे देखील मुद्दे या ठिकाणी मांडले. तर त्यामध्ये तरीसुद्धा जे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याला उत्तर देण्याचं काम या ठिकाणी माझं आहे. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये देखील, निवडणुकांच्या बाबतीत देखील चर्चा या ठिकाणी उपस्थित केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने या संस्थांवर काही वर्षांपासून शासनाचं नियंत्रण आहे आणि प्रशासक नेमल्यामुळे कामं होत नाहीत, असं विजय वडेट्टीवार साहेबांनी देखील मुद्दा उपस्थित केला. परंतु आपण या ठिकाणी राज्यघटना मानतो, संविधान मानतो आणि त्यामुळे या घटनेच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला विजयराव काम करावं लागतं. आणि म्हणून आपणही राज्यघटनेचा, संविधानाचा आदर करतो. आणि म्हणून सरकारच्या मनात आलं म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रोखून धरल्या असं काही झालेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो विजय भाऊ आणि भास्करराव, आपल्याला याने विजयरावांना पण, की राहुल वाघ विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 20 ऑगस्ट 2022 रोजी निवडणूक प्रक्रियेला जैसे ते ठेवण्याचे आदेश दिले होते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण राज्य शासन नाही तर राज्य निवडणूक आयोग घेत असतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेणं शक्य झालं नाही. आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण महत्त्वाचा मुद्दा होता आणि ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये, ही आपल्या सगळ्यांचीच भावना आहे. आणि त्यामुळे सरकारने देखील जे काही प्रयत्न केले आपल्याला माहीत आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे, टिकवलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामध्ये यशही आलं. आणि म्हणून 6 मे 2025च्या एका आदेशानुसार अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेत आणि त्याप्रमाणे निवडणुका होतील. आणि ओबीसीला न्याय न देता निवडणुका होणं तुम्हालाही अपेक्षित नव्हतं आणि आम्हालाही नव्हतं. त्यामुळे या आरक्षणाशिवाय निवडणुका कोणालाही नको आहेत आणि नको होत्या. आणि त्यामुळे या निवडणुका आता होतील. निवडणूक आयोगाने देखील निवडणूक आयोगाने प्रोग्राम डिक्लेअर केला आहे. प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनांचं काम देखील सुरू झालं आहे. आणि 10 जून 2025 रोजी नगर विकास विभागाने तसे आदेश देखील पारित केलेले आहेत. आणि सर्व प्रोग्रामप्रमाणे सर्व निवडणुका योग्य वेळी सगळ्या होतील. आणि विजयरावांना सगळं माहीत होतं, परंतु तरीसुद्धा त्यांनी ते मुद्दा आणि ओबीसीचा मुद्दा तुम्ही नेहमी महत्त्वाचा मांडलेला आहे की ओबीसीला यामध्ये न्याय मिळाला पाहिजे आणि यामध्ये ओबीसीला आरक्षण त्यामध्ये असलं पाहिजे. आणि त्यामुळे आणि कोणी दुसऱ्या लोकांनी कोणी लहान सहान पोरांनी बोललं ठीक आहे, पण तुम्ही नाही. हां हां नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा महाराष्ट्रातला विषय होता आणि आपल्या सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली. आणि म्हणून
विजयराव, तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात आणि म्हणून निवडणुका झाल्या नसल्या तरी प्रशासक जे आहेत आपल्याला माहीत आहेत, प्रत्येक ठिकाणी नानाभाऊ प्रशासक काम करत होते आणि मला वाटतं आपण जर पाहिलं तर कामाची जी काय प्रगती आहे ती जर आपण जर त्याची माहिती घेतली तर कुठेही कुठलं काम थांबलेलं नाही आणि त्याप्रमाणे विकास प्रकल्पांची कामं देखील अध्यक्ष महोदय फास्ट ट्रॅकवर सुरू आहेत आणि म्हणून येत्या 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्याव्यात असा आदेश आहे. त्याप्रमाणे आपला प्रोग्राम जाहीर झालेला आहे आणि त्याप्रमाणे पुढचं काम सुरू आहे. मुंबईच्या विकासाबाबत देखील अनेक जणांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले आहेत, परंतु खऱ्या अर्थाने मुंबईचा भास्करराव जे काय आता 2.5-3 वर्षामध्ये आपण खरं म्हणजे प्रामाणिकपणे असं छातीवर हात ठेवून सांगा की मुंबईमध्ये बदल होतो आहे, मुंबईचा मेकओव्हर होतो आहे. आपण मुंबईचं जे काय आज विकास आपण पाहतो आहे तो आपल्याला जाणवतो आहे कोस्टल रोड माध्यमातून किंवा मी ते काय डिटेलमध्ये बोलतो, परंतु जे काही काम झालं आहे ते 2.5-3 वर्षामध्ये जे काम झालेलं आहे ते नक्की ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि म्हणून मुंबईकरांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडले पाहिजे ही आमची भूमिका आहे सरकारची आणि त्याप्रमाणे आपण काम करतो आहे. खरं म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईची खऱ्या अर्थाने जे काही डेव्हलपमेंट आज आपण पाहतो आहे, विकास जो पाहतो आहे आपण आणि विकास जो पाहतो आहे तो आणि जो कायापालट होतो आहे तो खऱ्या अर्थाने हे आहे आणि त्यामुळे काही लोकांनी खूप टीकाही केली, परंतु आमच्यासाठी मुंबईकर फर्स्ट आहेत, मुंबईकर फर्स्ट आणि काही लोकांसाठी कॉन्ट्रॅक्टर फर्स्ट आहेत. त्यामुळे या ठिकाणी जी टीका केली आतापर्यंतच्या काळामध्ये जे काही केलं त्याची सगळी जंत्री माझ्याकडे आहे आणि म्हणून मुंबईला भास्करराव आपल्याला मोठं करायचं आहे. मुंबई आपल्याला रस्ते चांगले करतो आहे, आपण सुशोभित करतो आहे, सगळ्या गोष्टी आहेत. याला मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री मी झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी चहलला बोलवलं. चहलला बोलवल्यानंतर मी सांगितलं हे जे रस्ते आहेत हे दर पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमध्ये प्रवास का करावा लागतो, का तुम्ही काँक्रीटचे रस्ते करत नाही. तर चहल म्हणाले दरवर्षी आम्ही 50 किलोमीटर करतो. बोलो 50 किलोमीटर दरवर्षी करण्याचा काही नियम आहे का, काय तुम्हाला काय त्याचं बंधन आहे का. तर बोले नाही. मग आम्ही भास्करराव आदेश दिले 2 फेजमध्ये हे सगळे रस्ते झाले पाहिजे आणि आता पहिला फेज जवळपास या डिसेंबरपर्यंत म्हणजे पुढच्या डिसेंबरपर्यंत संपेल, दुसरा फेज पण डिसेंबर 27पर्यंत कंप्लीट होईल आणि आता जे 31 मे नंतर रस्त्याची कामं बंद केलीत आणि ती रस्ते जे सेफ स्टेजला आणून ठेवण्याचं देखील आदेश दिले. आपण कुठेही अपघात होऊ नये, खड्ड्यामुळे लोकांना त्रास होऊ नये, हे सगळी आपण काळजी घेतलेली आहे आणि यामध्ये आज आपण पाहतोय की जी रस्त्याची कामं काँक्रीटची होत आहेत, या काँक्रीटच्या रस्त्यांमुळे पुढचे 25-30 वर्ष रस्त्याला खड्डा दिसणार नाही आणि खड्डेमुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर MMRच्या आर्थिक आणि सर्वांगीण विकासासाठी MMRD आणि MMRDमध्ये मुंबई तेच काम करते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्यांचा करार झाला. मुंबईसाठी मुंबईला आपण या ठिकाणी ग्लोबल फिनटेक कॅपिटल करण्याचा जो काही मोदीजींनी इकडे भाषणामध्ये सांगितलं त्याची एक सुरुवात झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने मुंबई जागतिक फायनान्शियल कॅपिटल आहे, त्यामुळे ती मुंबईप्रमाणेच असली पाहिजे आणि म्हणून मुंबईला इकॉनॉमिक हब करण्यासाठी नीती आयोगाबरोबर जी बैठक झाली भास्करराव, त्यांनी म्हटलं की $1 ट्रिलियन तुमचं जे गोल आहे, मी पुढे जाऊन सांगतो म्हणाले की मुंबई आणि MMRमध्येच फक्त $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे त्याच्यावर देखील आपण काम सुरू केलेलं आहे. काही लोक नेहमी म्हणतात की मुंबई निवडणूक आले की मुंबई तोडणार, पण हे मुंबई तोडण्याचं काम नाही, मुंबई जोडण्याचं काम आम्ही करतो आहे आणि मुंबईला जगाशी जोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. हे आपलं मान्य केलं पाहिजे. हे समोर दिसतंय, समोर कामं दिसत आहेत. कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, मेट्रो असेल, ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत या आपल्या समोर आहेत. त्याच्या पार्श्वभूमीत इतिहासात मी जात नाही, कोणी बंद केल्या, कोणी काय केलं, कोणी थर्ड स्टेप घेतला. आम्ही त्याच्यामध्ये जेव्हा सरकार आल्यानंतर महायुतीचं ताबडतोब या ठिकाणी हे सर्व स्टे हटवले आणि त्याला कामाला चालना दिली. डबल मशिनरी लावली, डबल मॅनपॉवर लावायला सांगितली
आणि काम जे वेगाने व्हायला पाहिजे ते आम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो की राज्य सरकार प्रामाणिकपणे मुंबईसाठी जे काही करते आहे ते आपल्या समोर आहे. आणि म्हणून आगामी काळामध्ये अध्यक्ष महोदय मुंबईचं GDP देखील दुप्पट होणार आहे. आणि या सर्व प्रकल्पांमुळे, या सगळ्या योजनांमुळे मुंबई या ठिकाणी नक्कीच एक बदल झालेला आपल्याला दिसेल. आणि काही लोकांनी याच्यामध्ये म्हटले की मराठी माणसासाठी काय केलं, मराठी माणसांना काय केलं, मराठी माणसांच्या नावाने आज गळे काढतायत. मी एवढंच सांगतो की गेल्या अनेक वर्षात मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर का फेकला गेला, मुंबई बाहेर का फेकला गेला, तो बदलापूर, वांगणी, इकडे अंबरनाथपर्यंत गेला, इकडे वसई, विरार, नाला सोपाऱ्यापर्यंत गेला. हे कुणामुळे गेला याचं विचार करण्याची गरज आहे, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि आपल्याला मी सांगतो, आम्ही आत्ता या ठिकाणी मुंबईसाठी अभ्युदयनगर, BDD नगर, खाणके बिल्डिंग, ही किती लोक आहेत, ही लोक मुंबईच्या बाहेर गेली. डेव्हलपर काम घेतलं, सोडून दिलं. 10-10, 15, 20 वर्ष त्यांनी काम सोडलं. गोरेगावमधली पत्राचाळीतली 672 लोकांची घरं हडप करून ती जमीन अमराठी बिल्डरला विकून तो बिल्डरही पळून गेला. की किती लोक, कोणी या करोडो रुपयांची माया गोळा केली, याचं देखील उत्तर देण्याची आवश्यकता आहे. BDD चाळीमध्ये अध्यक्ष महोदय 195 चाळीमध्ये 16,000 मराठी माणसं राहतात. आणि तिथल्या मराठी माणसांचा आक्रोश इतके वर्ष कानी पडला नाही, हा माझा सवाल आहे. आणि म्हणून हजारो मराठी कुटुंबांना संक्रमण शिबिरामध्ये ठेवण्यात आलं. खुराड्यासारखी घरं आहेत, काय परिस्थिती आहे याची कधी कोणी विचार केला? आणि तिथं ज्या पद्धतीने मध्ये राहणारे लोक मराठी नाहीत का? आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत, ह्या पहिलं दुसऱ्याकडे बोट दाखवताना 3 बोटं आपल्याकडे असतात, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगेन की या संदर्भामध्ये आम्ही जे आता सरकारने या रखडलेले प्रकल्प, SRAचे प्रकल्प, धोकादायक इमारतींचे प्रकल्प क्लस्टरमध्ये घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि आपल्याला मी सांगतो, आता म्हाडामध्ये जवळपास क्लस्टर पुनर्विकासाला 1400 हेक्टर क्षेत्रावरील 21 क्लस्टर आम्ही मंजूर केलेले आहेत. आणि त्यामध्ये डेव्हलपर नाही, बिल्डर नाही, यामध्ये आता जे रमाबाई नगर घाटकोपरचं आहे, 17,000 घरं आहेत. तिथे कोण विकास करतोय? आता तिथे SRA आणि MMRDA करते. भास्करराव, 1 रुपया भाडं नव्हतं दिलं. मी स्वतः 160 कोटी रुपयाचे भाड्याचे चेक वाटून आलो तिथे, कधी मिळाले नव्हते. आज 17,000 लोकांचा पुनर्विकास त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे. त्याचबरोबर जवळपास 21 क्लस्टर आपण करतोय. आणि त्यामध्ये मग म्हाडा आणि SRA बरोबर MMRDA आहे, सिडको आहे, MSRDC आहे, MIDC आहे. त्याचबरोबर BMCच्या मुंबई महापालिकेच्या हद्दीतले जे प्रकल्प आहेत, मुंबई महापालिकेने ते प्रकल्प हाती घ्यायचे, म्हणजे JV त्यामुळे हे सगळे सरकारी प्राधिकरणं आहेत. आणि म्हणून हे सरकारी प्राधिकरणं जी आहेत ते या ठिकाणी JV काम करतील. त्यामुळे या बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं 40 लाख घरं मोफत द्यायची, काय आता आम्ही या सर्व मी जेव्हा मुख्यमंत्री होतो आणि आता देवेंद्रजीने आम्ही मिळून या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे की ही सगळे जी रखडलेले SRAचे प्रकल्प, रखडलेले धोकादायक इमारतींचे प्रकल्प हे JV करायचे. आणि JV हे शासकीय यंत्रणा ज्या आहेत त्यांनी करायचे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मोतीलाल नगर, गोरेगाव, GTB नगर, सायन समूह क्लस्टर डेव्हलपमेंट बरोबर याच्या निविदा प्रक्रिया देखील आपण काढलेल्या आहे. त्या माध्यमातून सुमारे 4,900 भाडेकरूंना रहिवाशांचा पुनर्विकास होणार आहे. कामाटीपुरा, अभ्युदयनगर, काळा चौकी येथे समूह पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रिया सुरू असून सप्टेंबर 2025 अखेर निविदा प्रक्रिया अंतिम करण्याचं नियोजित आहे. त्यामुळे 11,411 रहिवाशांना तिथं घरं मिळणार आहेत. आदर्श नगर, वरळी आणि वांद्रे रेक्लेमेशन येथे क्लस्टरच्या माध्यमातून 2,010 रहिवाशी आहेत. त्यांना देखील आपण निविदा प्रक्रिया त्याच्या हातात घेतलेली आहे. त्याचबरोबर वरळी, नायगाव आणि नामजोशी मार्ग येथे BDD चाळीचा पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. एकूण 15,600 रहिवाशी तिथं राहत आहेत. आणि त्यामुळे त्यापैकी वरळी येथे 556 सदनिकांचं वाटप 15/8/2025 रोजीपर्यंत करण्याचं नियोजित आहे. मी या तारखा पण मुद्दाम देतोय.
आणि म्हणून एकूण सदनिकांपैकी 25% सदनिकांचं 3,989 या सदनिकांचं डिसेंबर 2025 पर्यंत आपण त्यांना घरं देण्याचं नियोजित करतोय. त्याचबरोबर पत्राचाळी तर 306 सदनिकांचा ताबा देण्यात आला. 672 पुनर्विकसित सदनिकांचा ताबा 15/8/2025 रोजीपर्यंत देण्याचं नियोजित आहे. आणि म्हणून या ठिकाणी MMRD आणि SRA यांच्या संयुक्त भागीदारी जॉईंट व्हेंचरमध्ये हे प्रकल्प आपण राबवतोय. आणि म्हणून त्याचबरोबर मुंबई शहरातील धोकादायक घोषित सेस प्राप्त इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा अधिनियमामध्ये कलम 79 अंतर्भूत करण्यात आला असून त्यामध्ये पुनर्विकासाकरिता 6 महिने जमीन मालकास, त्यानंतर मालकाने पुनर्विकास प्रस्ताव न सादर केल्यास भाडेकरूंना 6 महिने मुदत देऊन त्यांनी प्रस्ताव सादर न केल्यास म्हाडामार्फत भूसंपादन करून पुनर्विकास करण्यात येईल. म्हणजे संधी देऊन देखील जर काम केलं नाही तर म्हाडा ते प्रकल्प टेक ओव्हर करेल आणि स्वतः म्हाडा त्या ठिकाणी पुनर्विकास सुरू करेल. आणि म्हणून मालक विकासकाने अर्धवट सोडलेल्या ज्या उपकर प्राप्त इमारतींचा पुनर्विकास जो आहे त्या बाबतीत देखील म्हाडा अधिनियम 1976 मधील 91 नुसार भूसंपादन करून पुनर्विकास करण्यात येईल. हे मी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे जे काही रखडलेले प्रकल्प जे आहेत, हे रखडलेले प्रकल्प जर हे निर्णय घेतले नाहीत तर आणखी या ठिकाणी त्याला वेळ लागला असता आणि हे जे बाहेर गेलेले लोक हे बाहेरच राहिले असते. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही बिलकुल लोकांच्या बाजूने शासन निर्णय घेत आहे. आणि त्याचबरोबर मी एवढंच सांगेन की आता आपण ज्या म्हाडाने अजय चौधरी इकडे आहेत आणि 388 इमारतींचा पुनर्विकास जो आहे DCPR 2034 मधील नवीन तरतूद 3324 बाबत जे आपण निर्णय घेतला, यामध्ये आता जे 2 बिल्डिंग एकत्र आल्या तर त्याला 5% आपण ज्यादा FSI, 3 बिल्डिंग आल्या तर 8%, त्यापेक्षा जास्त बिल्डिंग एकत्र आल्या तर 15% आपण त्यामध्ये FSI ज्यादा देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या इमारतींचा पुनर्विकास शक्य होणार आहे. आणि म्हणून 388 इमारतींच्यासाठी देखील आपण 33/7 प्रमाणे एकदा झालेला पुनर्विकास त्याला पुन्हा 30 वर्षांनंतर काही नियम नव्हता, पुनर्विकासाचा मार्ग खुंटला होता, तो देखील आपण ओपन केला आणि अगदी 33/7 प्रमाणेच त्याला त्याचे फायदे देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर दिलीप लांडे देखील यांनी 2008 पासून रखडलेले जे प्रकल्प होते त्याला देखील मला वाटतं आपण त्याला चाव्या पण दिल्या ना. 3200 घरांना चाव्या देखील किल्ल्या दिल्या आपण. त्यामुळे आपण हे सरकार जे आहे हे सरकार लोकांचं घरांचं स्वप्न पूर्ण करणारं सरकार आहे. मोदीजी देखील म्हणतात, आदरणीय प्रधानमंत्री, सर्वांसाठी घरं, हाऊसिंग फॉर ऑल, हे देखील ते धोरण जे घेतलेलं आहे भास्करराव, ते महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सगळ्यांना देतो एक एक करून. आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो, त्याचबरोबर गिरणी कामगारांना देखील आता तुम्ही विषय काढला म्हणून मी सांगतो, गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये देखील आपली बैठक झाली. कालिदास कोळंबकर इकडे आहेत आणि सगळे आपले मुंबईतले आमदार आहेत आणि त्यामध्ये देखील गिरणी कामगारांचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला कधीही कोणी हात लावला नव्हता, पण आपल्या महायुतीच्या सरकारमध्ये जवळपास 13,000 घरं त्यांना देण्याचं आपण त्या जवळपास 4-5 हजार घरं तर त्यांना आपण दिली, चाव्या किल्ल्या देखील वाटल्या. आणि त्याचबरोबर मुंबई आणि MMR मध्ये त्यांना आता दूर जायचं नाही, पण त्यांनी सांगितलं मुंबईच्या लगत आम्हाला घरं पाहिजे. आता मुंबईच्या देखील SRA प्रकल्पामध्ये त्यांना एक आपण जादा इन्सेंटिव्ह देऊन, समजा 500 घरं बांधणार असतील तर त्यांनी 700 घरं बांधावी आणि 200 घरं त्या गिरणी कामगारांना ठेवावीत.
धोकादायक इमारती क्लस्टरमध्ये देखील अशीच उपाययोजना आपण केली, जादा इन्सेंटिव्ह देऊन त्यांना जादाची घरं जी उरतील ती त्यांना द्यावी. त्याचबरोबर PAP आणि यासाठी आपण जे राखून ठेवतो त्यातला 1/3 हिस्सा देखील गिरणी कामगारांना मिळाला पाहिजे, हा देखील आपण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पूर्वी रेंटल हाऊसिंग होतं, रेंटल हाऊसिंग नाही तर आता अफोर्डेबल हाऊसिंगच्या माध्यमातून आपण ती पुन्हा स्कीम सुरू करतो आणि त्यामधून देखील निर्माण होणारी घरं आपण गिरणी कामगारांना देणार आहोत. आतापर्यंत गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये फक्त लोकांनी आंदोलनं केली, आंदोलनं करायला लावली, परंतु आम्ही प्रत्यक्ष त्यांना घरं दिली, किल्ल्या दिल्या. आणि आता 1 लाख लोकांचा ॲपच्या माध्यमातून आम्ही सर्वे केला. आतापर्यंत अशा प्रकारचा सर्वे कुणी केला नव्हता, तो सर्वे देखील केला आणि त्याचा अधिकार जो आहे तो आम्ही त्याची जे गिरणी कामगार, पात्र गिरणी कामगार या ठिकाणी किती लोक आहेत याची नोंद केलेली आहे. आणि म्हणून गिरणी कामगारांना देखील हे सरकार घरं दिल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळ्या माध्यमातून जवळ म्हणजे मुंबईमध्ये आणि मुंबई लगत ज्या ज्या ठिकाणी घरं निर्माण होतील, निर्माण करण्याचं आम्ही जे काही धोरण हे केलेलं आहे त्याला जादा इन्सेंटिव्ह देऊन, जादा FSI देऊन, अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करतो आहे. आणि म्हणून यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील देखील काही अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाबाबतीमध्ये देखील या ठिकाणी प्रश्न विचारला होता. यामध्ये आदिवासी कुटुंब 2000 आहेत, आदिवासी कुटुंब 2000 आहेत आणि त्यांना देखील 93 एकर शासनाची जमीन आहे, त्या ठिकाणी आपण त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर त्यांच्या आदिवासी कल्चरप्रमाणे ती घरं बांधली जातील, त्यांना टॉवरमध्ये ते राहू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्याप्रमाणे आपण ती घरं देतो. त्याचबरोबर 25,000 जी घरं आहेत त्यांना देखील त्या आजूबाजूलाच या ठिकाणी 5 किलोमीटरच्या आतमध्ये त्यांना बाहेर जास्ती दूर जावं लागू नये म्हणून त्यासाठी देखील आपण त्यांच्यासाठी देखील एक योजना आपण आखलेली आहे. त्यामुळे एकतर संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जे अतिक्रमण आहे ते निघेल, जंगल जे आहे ते मोकळं होईल आणि त्यांचा देखील पुनर्विकास होईल. आणि म्हणून निसर्गाचं देखील जे काय जो संरक्षण आहे, पर्यावरणाचं रक्षण आहे, फक्त बोलून नाही तर आम्ही करून दाखवतो आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या भास्करराव जे मी बोलतो आहे त्याचा निर्णय घेतलेला आहे, नियोजन केलेलं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की मला याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्यामध्ये स्वारस्य नाही आहे, यांना घरं देण्यामध्ये स्वारस्य आहे. आणि म्हणून त्याचबरोबर NDZचा जो एक काही विषय काढला होता, NDZमध्ये देखील आपण कोणी म्हणालं खूप FSI देणार आहेत, तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय, ग्लोबल एक FSI आपण ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पण जे कोण ज्या हाताला रोजगार मिळेल, IT, ITES यासाठी आपण त्यामध्ये एक ग्लोबल FSI करतो आहे. आणि त्याचबरोबर तिथं जे काही नैसर्गिक सगळं जे काही आहे, मँग्रोव आहे, पाणतळ आहे, वॉटर बॉडीज आहेत, नॅचरल एरिया आहे, हा सगळा प्रोटेक्ट करणार आणि तो नॅचरल एरिया म्हणून तो डिक्लेअर करणार आणि त्यानंतरच या ठिकाणी आपण हे करतो आहे. आणि त्यामुळे NDZमध्ये काही जे काही स्लम आहेत आणि झोपडपट्ट्या आहेत आणि अनेक वर्षापासून NDZमध्ये झोपडपट्टीधारक राहत आहेत, त्यांचा पुनर्विकास देखील या ठिकाणी SDZच्या माध्यमातून या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून त्याला देखील चालना मिळेल. त्यांचा रखडलेला जो पुनर्विकास आहे, हा रखडलेला पुनर्विकास देखील या ठिकाणी मार्गी लागेल. त्याचबरोबर हा एक विषय निघाला 1/3चा कापड गिरण्यांच्या जागेचा. भास्करराव, हा निर्णय 2003ला झालेला आहे, 2003ला झाला आहे. आणि म्हणून तरीसुद्धा या ठिकाणी आपण जुन्या इमारती आणि चाळी ज्या होत्या त्या चाळीचा पुनर्विकास याला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने अधिनियम 35(7) मध्ये नियमावलीच्या धर्तीवर, अन्य नियमावलीच्या धर्तीवर आपण सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि त्यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966चं कलम 37(1) क अन्वये फेरबदलाच्या सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. आणि सदर सुधारणांमुळे कापड गिरण्यांच्या जागेवरील जुनी घरं आणि चाळींच्या पुनर्विकासाला चालना मिळेल, हे देखील आपण केलेलं आहे. आणि म्हणून गिरणी काही म्हणजे आपण गिरणी कामगारांना, सर्व गिरणी कामगारांना सामावून, पात्र गिरणी कामगारांना सामावून कसं घेता येईल याचा सगळा पूर्णपणे प्लॅनिंग केलेला आहे. आणि म्हणून
या ठिकाणी आपल्याला मी सांगतो, त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या हद्दीमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत, NTCच्या चाळी याच्यात घेतल्यात, आपण घेतलेल्या आहेत, आणि त्यामुळे या सगळ्या जे काय त्यामध्ये देखील 64 झोपडपट्टी पुनर्वसन योजनाखाली राबविण्यासाठी मुंबई महापालिकेला आपण प्राधिकृत केलेलं आहे. त्यांच्या हद्दीतल्या ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्या त्यांनी या ठिकाणी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 कलम 154(1) अन्वये त्यांना आपण 28/3/2025 रोजी निर्देश निर्गमित केलेले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत देखील मुंबई महापालिकेच्या हद्दीतल्या स्लम आहेत त्याचा देखील विकास होईल. आणि त्याचबरोबर नवीन गृहनिर्माण धोरण आपण आणलं. नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणारी घरं, परवडणारी भाड्याची घरं, त्याचबरोबर नोकरदार महिलांसाठी घरं, स्टुडंट हॉस्टेल, या ठिकाणी गिरणी कामगार त्याच्यात देखील आपण घेतलेला आहे. आपण डबेवाला मुंबईतला त्याचाही विचार करतोय नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये. हे सर्वसामान्य लोक आहेत. या सर्वसामान्य लोकांना मुंबईमध्ये घरं घेणं शक्य होत नाही आणि म्हणून त्यांचा देखील विचार आपण नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये घेतलेला आहे. आणि त्यामध्ये हे सगळं जे आहे आपण त्यात सगळे म्हणजे जे मी आता म्हणालो जे इथं घरं मिळत नाहीत म्हणून काही लोक दुसरीकडे जातात आणि म्हणूनच मुंबईमध्ये मुंबईकर मराठी माणूस हा राहिला पाहिजे यासाठी ह्या सर्व योजनांचं काम आपण करतोय. आणि म्हणून नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये नवीन जी पॉलिसी आपण केलेली आहे या पॉलिसीमध्ये अनेक आपण बदल केलेले आहेत. त्याचबरोबर संरक्षण विभागाच्या जागेवर देखील जे काही घरं आहेत, स्लम आहेत, या बाबतीत देखील मी आपल्याला सांगतो की 27/2/2023 आणि 19/5/2023 संरक्षण मंत्र्यांना मी स्वतः मुख्यमंत्री असताना पत्रव्यवहार केलेला आहे. मी त्यांच्याशी स्वतः बोललेलो आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही अडथळे येत आहेत आता ते प्रकरण हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये देखील आपण त्यासाठी शासन आपल्या ह्या सर्व केसमध्ये आपल्या बाजूने निकाल लागण्यासाठी प्रयत्न करते. आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांना देखील पुन्हा मुख्यमंत्री आणि आम्ही त्यांना विनंती करू आणि या सर्व पुनर्विकासामध्ये येणारे जे अडथळे आहेत हे अडथळे देखील दूर करण्याचं काम करू. मनीषा ताईंनी तो काय तिथला आपला त्यांचा रडार आणि याचा एक विषय होता, त्या बाबतीमध्ये देखील मी स्वतः राममोहन नायडू एव्हिएशन मिनिस्टर त्यांच्याशी देखील चर्चा आपली चालू आहे. आणि म्हणून या सगळं जे आहे मुंबईमध्ये ज्या काही केंद्र सरकारशी निगडीत जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही मिळून यासाठी प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर या ठिकाणी फनेल झोन जो आहे, फनेल झोनच्या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी अनेक सदस्यांनी चर्चा केली. फनेल झोनमुळे हाईट रेस्ट्रिक्शनमुळे वरती जाता येत नाही, आपल्याला हाईट वाढवता येत नाही आणि त्यामुळे हे आपण फनेल झोनमधली घरं लाखो लोक राहत आहेत आणि फनेल झोन हा विषय अतिशय मुंबईकरांच्या दृष्टीने किती आमदार आहेत त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून फनेल झोनमध्ये भास्करराव आतापर्यंत कधी कुणीही, कारण फनेल झोन आहे त्याच्यावर आम्ही काय करणार असंच करून सगळे थांबले. परंतु आपल्या सरकारने, मी नगरविकास मंत्री असताना त्याला चालना दिली. आता मुख्यमंत्री काळामध्ये आता त्यामध्ये आम्ही असं ठरवलं आहे जेवढं वरती जाता येणार नाही तेवढा त्यांना TDR आम्ही देऊ आणि TDR देऊन तो TDR ते मार्केटमध्ये विकतील आणि त्यांना नो लॉस नो प्रॉफिटमध्ये ते फनेल झोनमधल्या घरांचा विकास करता येईल. आणि त्यामध्ये देखील 50% प्रीमियम आहे. काही लोकांची मागणी आपल्या लोकांची होती हे प्रीमियम कमी करावा, तो प्रीमियम देखील 50%वरून म्हणजे 100%चा 50% केला आहे, परंतु 50%चा देखील 10% करावा अशा प्रकारची मागणी होती. ती 10% आपण करतोय आणि त्यामुळे त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल. त्यामध्ये देखील जो FSI आपण देतोय तो बेस वर देतोय आणि त्या पोटेन्शियलवर FSI पाहिजे अशी मागणी आपण काही लोकांनी केली होती आणि त्या बाबतीत देखील बेस प्लस इन्सेंटिव्ह यावर FSI देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तर जवळपास त्यांचं पुनर्विकासाचं काम मार्गी लागेल आणि फनेल झोनमध्ये देखील लाखो लोक जे आज राहत आहेत त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार आहे ती देखील दूर करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. आणि त्यामुळे अशा मुंबईसाठी देखील
खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण योजना करतो. युनिफाईड DCPRमध्ये अनेक बदल आपण केलेले आहेत आणि अनेक बदल आपल्याला जर करावे लागले तरीसुद्धा ते बदल केले जातील. कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी मुंबईमधला किंबहुना मुंबईतला पुनर्विकास, रखडलेला पुनर्विकास, त्यामध्ये नियम, अटी, शर्ती ज्या काही आपल्याला पुनर्विकासासाठी बदलाव्या लागतील, ते सुलभ आणि सोप्या कराव्या लागतील, ते करण्याचं देखील मानसिकता सरकारची आहे, जेणेकरून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येईल आणि मुंबईमध्ये तो आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहू शकेल. हा सरकारचा निर्णय आहे आणि ते मला वाटतं हा एक लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय. आणि म्हणूनच क्लस्टरच्या माध्यमातून क्लस्टर काय लोक म्हणतात, स्टँड अलोन बिल्डिंग बांधली तर त्याला ओपन स्पेस मिळणार नाही, त्याला गार्डन मिळणार नाही, त्याला क्लब हाऊस मिळणार नाही, त्याला ग्राउंड मिळणार नाही, त्याला वैद्यकीय सुविधा मिळणार नाही. आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून आपण SRAच्या योजना असतील किंवा धोकादायक इमारतींचं क्लस्टर केलं तर या सर्व योजना म्हणजे शहरामध्ये विकसित शहर अशा प्रकारची ही भूमिका सरकारची आहे क्लस्टरच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये देखील आपण जॉईंट व्हेंचर जे आहे आपल्या शासकीय प्राधिकरणं आहेत त्यांच्यासोबत आपण करतोय. त्यामुळे त्याचबरोबर आपले प्रवीण दरेकर यांनी देखील एक अहवाल सादर केलेला आहे, स्वयंपूर्ण विकास, स्वतः सोसायटीने स्वयंपूर्ण विकास करायचा, याला देखील शासनाने प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्यामध्ये देखील छोट्या ज्या इमारती आहेत त्या स्वयंपूर्ण विकासामध्ये विकसित होतील आणि ज्यांची घरं छोटी आहेत त्यांना मोठं क्षेत्रफळ मिळेल आणि त्याला देखील चालना देण्याचं काम सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सगळं जे काही शासनाने निर्णय घेतलेले आहेत हे आतापर्यंतच्या निर्णय, कोळीवाड्याच्या बाबतीमध्ये देखील आपण निर्णय घेतलेत. कोळीवाड्याचा पुनर्विकास झाला पाहिजे, त्याचं सर्व तिथल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे. आणि या सगळ्या ज्या काय आहेत ह्या अडचणी दूर करण्यासाठी युनिफाईड DCPRमध्ये जे बदल घडवायचे आहेत हे बदल घडवण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आपण करतो आहे. आणि म्हणून धारावीचा देखील विषय काही लोकांनी घेतला आहे. धारावीमध्ये देखील 1,40,000 झोपड्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जवळपास हा जो प्रकल्प आहे हा देशातला नाही जगातला मोठा प्रकल्प आहे. आणि धारावीमध्ये काय परिस्थितीमध्ये लोक राहतात, कशी परिस्थिती राहतात बघा जाऊन. त्या ठिकाणी गटारं बाहेर ओपन आहेत, शौचालयाच्या बाजूला लोक राहतात, घाण सगळं दुर्गंधी आहे, ते काय माणसं नाहीत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये बिल्डरच्या घशात जागा घातली. अरे बिल्डरच्या घशात नाही, तो DRPला जागा देतो आपण. DRP म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, त्यामध्ये सरकार पण देखील भागीदार आहे. आणि त्यामुळे हे पहिलं तर समजून घेतलं पाहिजे की आपण सगळं जे काय करतो ते अदानीला देतोय अशी वस्तुस्थिती नाही आहे. त्या ठिकाणी आज सर्वेक्षण करून लोकांना कळलेलं आहे की बाबा इथं आमचा पुनर्विकास होईल. आणि या ठिकाणी मला एवढंच सांगा की अध्यक्ष महोदय, यामध्ये पूर्वी जो सेकलिंग नावाचा जो विकासक होता त्याला काढला कोणी, का काढला, कशासाठी काढला हे देखील सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की जे कोणी लोक राहत आहेत त्यांचं जीवनमान अतिशय वाईट आहे आणि म्हणून अतिशय वाईट आहे. आणि म्हणून धारावीतल्या लोकांनी देखील स्वतःचा पुनर्विकास जो आहे हा कुणामुळे अडतोय, आपल्याला जीवनमान आपलं जर खऱ्या अर्थाने. आणि पूर्वी निर्णय जेव्हा घेतला पूर्वीच्या सरकारने, आम्ही यायच्या अगोदर, त्यावेळेस फक्त पात्र घरांना घरं द्या म्हणून होता. आम्ही आल्यानंतर पात्र अपात्र सगळ्यांना घरं देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. म्हणाल त्याला एवढा TDR दिला त्याची मोनोपॉली होईल. TDRला कॅपिंग नव्हतं, महायुती सरकारनं त्याला कॅप लावली. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची एकाची मोनोपॉली राहता कामा नये हा देखील निर्णय आपण घेतला. आणि आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष जी रेल्वेची जागा केंद्राकडून मिळाली तिथं प्रत्यक्ष भास्करराव, विजयराव काम सुरू झालेलं आहे, प्रत्यक्ष काम सुरू झालंय. जी रेल्वेची जागा मिळाली, का त्याला विरोध करायचा? आपल्याला मोठमोठे बंगले पाहिजे, चांगली घरं पाहिजे, सगळं पाहिजे आणि त्यांनी खितपत पडायचं त्याच्यामध्ये. आता जर घरं झाली 1.5 लाख 2 लाख
त्या घरांमध्ये तिथे व्यवसाय करतात, किती मोठी इंडस्ट्री आहे, त्या ठिकाणी सगळे लोक रोजगार बघून बाहेरून बघायला लोक येतात, काय धारावी आहे. आता घरं झाल्यानंतर एक घर कमीत कमी 1 कोटीचं होईल. का त्या माणसाला आपण वंचित ठेवतो विकासापासून? आम्हाला कोणाशी डेव्हलपरशी घेणं देणं नाही, परंतु आज धारावीमध्ये 1, 1.5, 2 लाख लोक जी खितपत पडलेली आहेत, जी अतिशय दुर्गंधीमध्ये राहत आहेत, नरक यातना भोगतायत, त्यांच्याबद्दल कधी विचार होणार की नाही? आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जी जमीन कोणाला आपण देतोय पुनर्वसनासाठी, डेव्हलपरला देत नाही, DRPला देतोय. DRP म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट. आणि म्हणून या ठिकाणी जे काय त्याचं प्रेझेंटेशन बघा. आणि माझी एवढीच इच्छा आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने लोक राहत आहेत, ज्या घरामध्ये ते राहत आहेत, त्याच्या आजूबाजूची परिस्थिती बघा, तिथली रोगराई बघा, त्यांचं जीवन बघा, आणि मग ठरवा त्याला विरोध करायचा की काय करायचं. आणि म्हणून या ठिकाणी आज अनेक लोकांनी त्याला सहकार्य केलं, ज्यांना कळलं की या ठिकाणी रस्ते होतील. आज असे बोळ आहेत, बारीक बारीक बोळ, त्यामधून जाणार कसा? गणपतीमध्ये मी गेलो होतो, मला राहुल शेवाळे घेऊन गेले होते. कसे राहतात लोक, कसे तिथे जीवन जगतात, हा देखील विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, या ठिकाणी रेल्वेच्या जागेत काम सुरू झालं आहे. हा प्रकल्प जो आहे याचा मास्टर प्लॅन बघा आणि त्यानंतर टीका करा. आणि म्हणून मराठी मतदानाच्या आधी मराठी म्हणायचं मी आणि तू, आणि निवडून आल्यावर म्हणायचं मराठी माणसाला कोण रे तू. आणि अशी परिस्थिती आमची नाही आहे, असं आमचं नाही भूमिका. अरे त्याच्या मागं उभे राहा, त्याच्या पाठीशी उभे राहा, तर सांगा. आणि म्हणून हे सगळे साठे लोटे डेव्हलपर बरोबर झालेले कोणाचे आहेत याचा देखील विचार केला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी फक्त एकदाच होतं ते, एवढं आवडला. आणि म्हणून एक आकाशवाणी एकदा होते आणि भरपूर बाकी आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने काय फक्त स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा एवढंच माहीत आहे. तेवढं विजयराव तुमच्याबद्दल मी बोलत नाही, तुम्हाला मुद्दाम मी सांगतो की तुम्ही समजदार आहात. पोरं टोरं बोलली तर समजू शकतो, पण तुम्ही एवढं विरोधी पक्षनेता मंत्री सगळे राहिलेले आहात. आणि म्हणून खोटे नाटे आरोप करणं हे सोडून दिले पाहिजे. अरे विकासाला चालना द्या. काय विकास विरोधी सगळे निर्णय घेणारे कोण? काय सगळं आम्ही सरकारमध्ये यायच्या अगोदर काय होतं? मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं ठप्प होतं, सगळे प्रकल्प बंद होते, कारशेड बंद होता, सगळे रस्ते बंद होते. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला, सगळं काय होतं? आणि ह्याला हे तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी समोर. आणि म्हणून मी बोलतोय जे केलं आम्ही. आणि त्याचबरोबर आणि बांगलादेशी रोहिंग्यांच्या पाठीशी कोण राहिलं? मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचं काम आतापर्यंत केलं. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो, मुंबईमध्ये बांगलादेशी झोपड्या किती वर्ष सरकार, किती वर्ष सत्ता मुंबई महापालिकेची राबवली? कोणी त्यांना नळ कनेक्शन दिलं? कोणी त्यांना सुविधा दिल्या? हे सगळं आहे. आणि म्हणून मी यासाठी जास्त काय आरोप आपल्याला मला करता येत नाही, करू नये. आणि मी एवढंच सांगतो की भ्रष्टाचाराचे आरोप केले. कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता? अरे कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे, कोविडमध्ये कोणावर आरोप करता तुम्ही? कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत, जिथं पेशंट नाहीत, त्याच्यावर पैसे काढले. रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर, कपड्याचा व्यापारी, त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं. कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? आणि म्हणून मी एकच सांगतो, यामध्ये सांगा ना, हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले, कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा, हे करा. अरे बिलकुल करायलाच पाहिजे. कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर 25 वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये.
मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं? अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत. बोलायला आम्हाला पण येतं, आम्हाला पण बोलायला येतं. मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला. आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल. आणि म्हणून बोलताना आरोप करताना असे आरोप करा कि जो शीशे के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता. अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय. तुम्हाला सांगतो, कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का? आज हा कोस्टल रोड सुरुवात केली BMCने, पण कोस्टल रोडला फास्ट कंप्लीट कोणी केला? अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण, किती मिनिटामध्ये? 15 ते 20 मिनिटामध्ये. हे सगळं आहे ना, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम, भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे. मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही, परंतु एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता, त्या आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. सगळे ऍक्टर दुनिया मोरिया. कॉन्ट्रॅक्टर कोण तेही बघा, शोधा. टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा, कोण आहे? सगळे बघा, यादी काढा, मग मराठी माणसाच्या बद्दल बोला. आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं. मराठी भाषा असेल, अभिजात भाषेचा दर्जा असेल, विश्व मराठी साहित्य संमेलन असेल, सगळं असेल, जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलंय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे, एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं, डिपॉझिट संपलं, एवढी कामं करून सुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो ह्याची, तरी सुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे, ज्या पद्धतीने आरोप करतात तसं काही नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग आरोप करून टाकायचे. त्याला महापालिका आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व ज्या आहेत, मगाशी योजना आपल्याला मी सांगितल्या, कुठल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत. SRAच्या योजना, म्हाडाच्या योजना, बंद पडलेल्या योजना कोणी सुरू केल्या. इथं जितेंद्र आव्हाड आले. आता जितेंद्र आव्हाड मंत्री होते, त्यांना विचारा, ते नगर विकास खातं माझ्याकडे होतं. जेव्हा यायचे फाईल घेऊन मी सही करायचो की नाही, ताबडतोब उभ्या सही करायचो. आणि त्याचबरोबर अरे पॉझिटिव्ह घेतलं ना, त्याचबरोबर त्याचबरोबर मी आव्हाड साहेब तुमची स्तुती घ्यायला नाव घेतलं बसा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय करण्याची वेळ नाही, बरं, पण 3:30 करावं लागेल. अध्यक्ष महोदय, रात्री 3:30 म्हणत नाही, पहाटे 3:30 म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी जे काम केलं ते काम बोलतंय. आणि काम बोलतंय म्हणूनच महायुतीला झालेल्या विधानसभेमध्ये लँडस्लाइड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. अरे मी इथंच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही यायच्या अगोदर आव्हाड साहेब, तुम्ही यायच्या अगोदर सांगितलं किती प्रकल्प रखडले होते, ते आपण कसे नियमामध्ये बदल केले, त्याच्यामध्ये आपण कसे चालना दिली हे मी सांगितलं. आणि हजारो लाखो घरं आता
या मुंबईमध्ये होतील, मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईत येईल, ही भूमिका आपली होती. आणि म्हणून या ठिकाणी होऊन जाऊ द्या, काय तुम्ही पण काय केलं, आम्ही पण काय केलं, सांगा ओपन आपली चर्चा होऊ द्या. आणि म्हणून या ठिकाणी मुंबईसाठी, या मुंबईमध्ये आज मुंबईचे सफाई कर्मचारी अध्यक्ष महोदय मुंबई स्वच्छ करतात. खरा मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी आहे असं मी म्हणायचो. डीप क्लीन ड्राईव्हला जायचो, नाले सफाईला स्वतः मुख्यमंत्री असताना मी गेलो आणि तेव्हा त्यांच्या वसाहतींमध्ये मी गेलो. त्या वसाहती एवढ्या म्हणजे दुर्लक्षित होत्या. सर्व 26च्या 26 या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती, 2 वसाहती 3 वसाहती पूर्ण कंप्लीट झालं त्याचं काम. आता बघायला आपण गेलो तर समाधान वाटतं, कारण शेवटी जो मुंबई स्वच्छ करतो त्याचं घर स्वच्छ, त्याला सर्व सुविधा पाहिजे. 26च्या 26 सोसायट्या आपण सगळ्या ॲम्युनिटी तिथं देतोय, तिथं ग्राउंड देतोय, तिथं अभ्यासिका देतोय, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देतोय, सगळं देतोय. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला मुंबईमध्ये 250-300 ठिकाणी झाला ना असलम. आणि दुसरी गोष्ट, तिथं जे काही औषधं वगैरे आहेत, आता मला या ठिकाणी हे आलंय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी पुढील 4 वर्षासाठी 1106 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आणि त्याला बेसिक आणि ॲडव्हान्स अशा टेस्ट देखील त्याच्यामध्ये केल्या जातील. आणि म्हणून हे सगळं जे आहे, हे सगळं मुंबईच्या खड्ड्यांच्या तक्रारीचं ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केलेलं आहे. आणि खड्डे तपासणीसाठी IIT मुंबई यांच्याबरोबर भास्करराव करार केलेला आहे, IIT मुंबई बरोबर. म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम कोणालाही करता येणार नाही. आणि म्हणून मी अध्यक्ष महोदय, या खऱ्या अर्थाने या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती देखील चांगल्या झाल्या पाहिजे यासाठी आपण काम सुरू केलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्या मुलांसाठी आपण योजना सुरू केली. त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तरीसुद्धा मुंबई महापालिकेने एक योजना सुरू केली. सफाई कर्मचाऱ्याच्या मुलांनी काय सफाईच करावी असं काही नाही आहे. आणि म्हणून ती देखील योजना आपण करून घेतली. ही योजना सुरू करणं हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होतं आहे. आणि म्हणून याबरोबर रस्ते जाऊ द्या, स्वच्छता जाऊ द्या, STPचे प्लॅन्ट आत्तापर्यंत 15-20 वर्षामध्ये मुंबई महापालिकेचा एकही STP प्लांट नाही. असलम आहे का? आता होतोय म्हणजे कोणी केलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी STPचं प्लांट नसल्यामुळे पूर्ण काळं प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतोय. समुद्र पूर्ण प्रदूषित होतोय. आता STP आपण प्लॅन्ट सुरू केल्यामुळे या ठिकाणी समुद्रातलं प्रदूषण कमी होईल, पाणी निळशार होईल, लोकांना त्याचा फायदा घेता येईल. का नाही केलं हे सगळं करण्याच्या गोष्टी होत्या. आणि म्हणून गेल्या 25 वर्ष 20 वर्ष जे काय सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं समजून काही लोकांनी काम केलं, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून हे दुर्दैव आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की मुंबई आहे आणि ही मुंबई राज्याची आणि देशाची खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी आहे. आणि म्हणून मुंबईसारखं मुंबई आपल्याला मिळाली. आज बघा, आज तिथे बघा वरून जाताना ते सीलिंकवर कुठे परदेशात आलो आहे का असं भास होतो. सगळं आपण जे बनवलं तिकडं स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, आज त्याला खऱ्या अर्थाने दाद द्यायला लागेल. आणि म्हणून हे सगळं जे केलं आहे वंतड तर झालं आपलं. आणि गिरणी कामगार देखील या ठिकाणी गिरणी कामगारांच्या बाबतीत देखील आपण निर्णय घेतोय. त्याचबरोबर या सर्व गिरणी कामगारांच्याबद्दल आतापर्यंत कोणी म्हणजे जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते प्रयत्न झाले नाही दुर्दैवाने, पण ते आपण आता करतोय. आणि हे जे काय मुंबई आणि MMR, हे मुंबई आणि MMR जो आहे हा खऱ्या अर्थाने या विकासाला चालना देणार आहे. आता आपण अटल सेतू केला भास्करराव, अटल सेतू सुरू झाला, तिथं 2 तास लागायचे तर 20 मिनिटामध्ये मुंबईतला माणूस तिथे पोचणार एअरपोर्टला. आता मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो आपण सुरू करतोय त्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्यासाठी. आणि आज त्या ठिकाणी ज्या पलीकडे जिथं लँडिंग होतं त्या भागामध्ये
स्पोर्ट्स सिटी होती आहे, त्या ठिकाणी एज्युकेशन सिटी होती आहे, 5 मोठ्या नामांकित जगातल्या शैक्षणिक संस्थांबरोबर मुख्यमंत्र्यांनी करारनामे केलेत. हे सगळं त्या ठिकाणी होतं आहे. एअरपोर्ट झाला आहे, एअरपोर्ट आता त्याचं लोकार्पण होईल. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सर्व बाबी आपण पाहिल्या तर त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मोदीजींच्या हस्ते काही प्रकल्पांची भूमिपूजनं झाली आणि आम्हाला आनंद आहे की त्याचा आज आपण पूर्णत्वास जातो आहे. मुंबई पुणे अजितदादा गेले, मुंबई पुणे हा जो ॲक्सेस कंट्रोल रस्ता आहे द्रुतगती, मिसिंग लिंक जगातला रुंद टनेल आहे, जगातला 5+5 लेनचा. आता मुंबई पुणे अर्धा तास, भास्करराव, अर्धा तास ते अंतर कमी होणार आहे. प्रदूषण कमी होईल, इंधन वाचेल, दर महिन्याला 1 कोटी रुपयाचं इंधन वाचणार आहे. आणि हे सगळं जे आहे, हे सगळं जे काही विकासाचं काम आपण करतोय आणि म्हणूनच या परवडणाऱ्या घरांसाठी देखील मी मगाशी म्हणालो की त्यासाठी देखील आपण काम करतोय. आणि त्याचबरोबर मुंबईतल्या लोकांना या टोल नाक्यावर थांबायला लागायचं, टोल नाके देखील आपण फ्री केले. टोल नाक्यावरचा देखील आपण लाईट गाड्यांसाठी, हलक्या वाहनांसाठी टोल मुक्त केलं. हे मुंबईसाठी केलं आहे आपण. आणि म्हणून आज या ठिकाणी अनेक मुद्द्यांवर अनेक लोकांनी चर्चा केलेली आहे. त्यामध्ये मी त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि काही लोकांची यामध्ये संरक्षण आस्थापनाच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या ज्या जागा आहेत त्या रेल्वेच्या जागांसंदर्भात देखील प्रत्येक वेळेला नोटिसा येतात. त्यांच्याशी आमचा पाठपुरावा सुरू आहे की रेल्वे आणि महापालिका राज्य शासन एकत्र येऊन या पुनर्विकास झाला पाहिजे. त्यांना देखील मोकळी जागा मिळेल, पुनर्विकास देखील होईल, होणारे अपघात देखील टळतील. ह्या सगळ्या गोष्टी, आपल्या डिफेन्सची जागा आहे, या डिफेन्सच्या जागेमध्ये साठी देखील आपण ज्या केंद्र सरकारच्या जागा आहेत या संदर्भात PPTच्या बाबतीमध्ये देखील जे मुख्यमंत्री आणि आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि नक्की त्यामध्ये देखील यश मिळेल. आणि जे काही युनिफाईड DCPRमध्ये आणखी आपल्याला काही बदल करावे लागतील ते देखील या ठिकाणी आपण करू, जेणेकरून मुंबई आणि MMRमध्ये किंबहुना राज्य फेरीवाल्याच्या बाबतीमध्ये देखील काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मुंबईतल्या 1 लाख फेरीवाल्यांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. 30,000 पात्र ठरलेले आहेत. त्यामध्ये देखील उच्च न्यायालयाकडे प्रकरण होतं, सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टाने पुन्हा उच्च न्यायालयाकडे वर्ग केलेला आहे. आणि त्याची स्थगिती उठल्यावर कमिटी स्थापन होऊन फेरीवाला झोन आणि नॉन फेरीवाला झोन देखील ठरवला जाईल. आणि म्हणून या ठिकाणी फुटपाथचा जो काही, आणि जिथं एकदा फेरीवाला झोन झाला की त्या बाकी फुटपाथवरच्या फेरीवाल्यांना, कुठेही लोकांना फुटपाथ हा चालायलाच वापरायला मिळाला पाहिजे, ही भूमिका देखील सरकारची आहे. आणि ते कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्याला देखील ताबडतोब करू. बेटची भाडव्यवहारच्या बाबतीमध्ये देखील यामध्ये काही प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी बेसचं रोजचं उत्पन्न 1.9 कोटी होतं, ते आता वाढून दररोज 2,73,00,000 झालेलं आहे. आणि 10 वर्ष ती काय भाडेवाढ केली नव्हती. आणि म्हणून या दररोज सुमारे 24 लाख प्रवासी या बसमधून प्रवास करतायत. आणि म्हणून या ठिकाणी त्यांना देखील जे काही सुविधा द्यायच्या, त्यांना एक कुठली पब्लिक ट्रान्सपोर्ट फायद्यामध्ये नसतो, तो लॉसमध्येच असतो. ST असेल किंवा बेस्ट असेल, महापालिका राज्य शासन त्यांना वेळोवेळी मदत करते आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की सत्ताधाऱ्यांवर हे सगळे डेव्हलपमेंटचा, आता मी आता काय एवढं आपण विकास केलेला आहे, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आहेत, त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुका मिळाली आहे. त्यामुळे सगळ्या योजना आणि सगळा विकास सांगता येणार नाही, त्याला खूप वेळ लागेल. पण एवढंच सांगतो मी की झालेला विकास हा आपल्या समोर आहे, केलेल्या योजना, घेतलेले निर्णय आपल्या समोर आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या टप्प्याटप्प्याने आपण भास्करराव पुढे नेणार आहोत, बिलकुल. आणि म्हणून या ठिकाणी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष ही रथाची 2 चाकं आहेत. आम्ही कधी विरोधी पक्षाला कमकुवत समजत नाही. परंतु तुम्हाला सभागृहामध्ये निधी पण मिळेल,
सभागृहामध्ये, अरे आता सप्लिमेंटरीमध्ये आता झालंय ना मिळेल, सभागृहामध्ये आपल्याला सभागृह हे प्रश्न मांडण्याचं ठिकाण आहे. पण विरोधी पक्षाला फक्त पायऱ्यांवरच आंदोलन करायचं शौक असतो. पण माझं आपल्याला सांगणं आहे, या सभागृहामध्ये या, प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडा, त्याला उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. शासनाकडे सर्व उत्तर आहेत. तेवढ्यात हिंमत लागते मग काय. आणि म्हणून जे काय केलेलं आहे, जे काय झालेलं आहे, हे याचं देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि आम्ही जे केलं आहे ते खुलेआम आम्ही केलेलं दाखवतोय, सांगतो आणि करतो, बघतो, पाहतो नाही, आम्ही करतोच. आणि अडवून दाखवतो, ही आमची वृत्ती नाही. वाढवण बंदर, किती मोठं वाढवण बंदर, ते तर ठीक आहे, डेव्हलपमेंट चालू आहे. त्याला 76,00,000 कोटी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये देखील मोठं तिकडे आपण विकसित करतोय. ते देखील एक मुंबई ते विरारपर्यंत आपण हा रस्ता घेऊन जातोय, सिलिंग घेऊन जातोय. आता बांद्रा ते वर्सोवा सिलिंग झाला की वेस्टर्न मुंबईची ट्रॅफिक कमी होऊन जाणार आहे. आणि म्हणून हे सगळं जे केलं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच काय झालं, मला बोलून तर हो द्या, नंतर तुम्हाला, मला बोलायला सगळं येतं ना, माझ्याकडे पण सगळं आहे, चिट्टा पिट्टा सगळं आहे माझ्याकडे. परंतु मी मुद्द्यावर बोलतो. आणि मग अध्यक्ष महोदय, सत्ताधाऱ्यांनी, विरोधी पक्षाने सत्ता पक्षावर, बाबा जिथं चांगलं केलं चांगलं म्हणायची दानत ठेवा, जिथे काही चुकत असेल तर तिथं सूचना करा, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही तुमच्या सूचनांचा आदर करू. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो, राज्याच्या होत असलेल्या विकासाकडे पाहताना डोळे बंद करून पाहिलं तर अंधारच दिसणार आहे, उजेड दिसणार नाही. आणि म्हणून विरोधी पक्ष म्हणून फक्त विरोधाला विरोध करू नका. खोट्या नाट्या आरोपांचा सिलसिला चालू ठेवला तर विनोदी पक्ष म्हणून लोक बोलू लागतील. विरोधी पक्ष नाही, विनोदी पक्ष म्हणून बोलतील लोक, तुम्हाला नाही बोलत. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो जाता जाता की आपण जे काही केलं आहे, जे तुम्ही जसं बोलाल, जे आपण आरोप कराल, त्याला बेस असला पाहिजे, त्याला खऱ्या अर्थाने वस्तुस्थिती असली पाहिजे, वास्तवता असली पाहिजे. केलेलं काम आपल्या समोर आम्ही ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी विरोधी पक्षाला एवढंच सांगेन की हे सभागृह जे आहे आणि अध्यक्ष नेहमी सगळ्यांना संधी देतात, किती प्रश्न, किती लक्षवेध्या, किती चर्चा यामध्ये करण्याची संधी देतात. आणि त्या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे. फक्त आपण स्टंट करून आणि आरोप करून या ठिकाणी लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत आणि लोकांना न्याय मिळणार नाही. मग तर जाता जाता मी एवढंच सांगतो, एक नागपूरचे पण आहे ना, नागपूर डबल डेकर केली ना, हो डबल डेकर केली नागपूर. आणि म्हणून या ठिकाणी मी जाता जाता एक भास्करराव शेर बोलतो. गालिब बोलू का? इर्शाद ईशा का दिशा, दिशा का ईशा का है? गालिब ता उम्र ये भूल करता रहा, गालिब ता उम्र ये भूल करता रहा, धूल चेहरे पर थी आईना साफ करता रहा. आणि इथं तुमच्या डोळ्यामध्ये धूळ आहे. आणि म्हणून धूळ साफ करा डोळ्यावरची, स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. जरा उघड्या डोळ्यांनी बघा, उघड्या डोळे बघा नीट, तर आपल्याला दिसेल महाराष्ट्र नीट. सभागृहाने या प्रस्तावावर चर्चा, एक बसा बसा बसा, ऐकून तर घ्या. ओ कशाला उभा राहिलो असं वाटेल, बसून घ्या, मी बोलल्यानंतर बोला. बसा, असं नाही चालणार. भास्करराव तुम्ही ऐका तर खरं, हो ऐका तर.